मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरची ही दृश्य आपण पाहताय। त्या ठिकाणी गुढी जी आहे ती उभारली जाते। दरवर्षी सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून गुढी जी आहे ती उभारली जाते। गुढीचं पूजन राज ठाकरे यांच्या हस्ते होतंय। यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। आज संध्याकाळी जो मनसेचा मेळावा होणार आहे, त्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तत्पूर्वी आज ज्यावेळेला राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरावर आज आनंदाची गुढी उभी राहतीये, तर त्याच वेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावर सुद्धा ही गुढी जी आहे, उंचच उंच गुढी जी आहे ती उभारली गेलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, चला आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारून गुढीचं पूजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण शिवतीर्थाला सकाळपासून आपण पाहतो की हार फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल असं काहीसं सजावट या शिवतीर्थावरती करण्यात आलेली आहे। आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे मनसेचा जो काही पाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदानावरती पार पडतो आहे, त्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आहे आणि महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे मनसैनिक या पाडवा मेळाव्यासाठी येत असतात। तत्पूर्वी आपण पाहतोय की सकाळच्या वेळेपासून आपण पाहतोय गुढीपाडव्याची सगळी लगबग आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये हा मराठी सण उत्साहानं साजरा केला जातो आणि शिवतीर्थावरती सुद्धा गुढी उभारून गुढीचं पूजन संपूर्ण ठाकरे परिवाराने केलेलं आहे आणि आता संध्याकाळच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची देखील उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिलेली आहे। संध्याकाळी 7च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल आणि भाषणामध्ये कोणकोणते राजकीय मुद्दे असतील किंवा कोणकोणत्या विषयांना राज ठाकरे आज हात घालतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरती सुद्धा मोठी तयारी करण्यात आलेली आहे। शिवतीर्थाच्या बाहेर राज्यभरातून आलेले मनसैनिक सकाळपासून उभे आहेत। ठाकरे परिवाराला बघता येईल किंवा राज ठाकरेंना पाहता येईल याची देखील उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरती असते आणि शिवतीर्थावरती येऊन दर्शन घेणाऱ्यांची देखील अनेक जे काही मनसैनिक आहेत त्यांची देखील मोठी संख्या असते आणि आता आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि आता संध्याकाळी 6-7च्या दरम्यान जेव्हापासून या भाषण सभेमध्ये सुरू होतील तेव्हा राज ठाकरे आजच्या सभेमध्ये काय बोलतात त्याची उत्सुकता आता संपूर्ण मनसैनिकांना आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।